सुरू झालाय? ओके. नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय. आपण बघत आहात आपल्या सगळ्यांचं लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द वन अँड ओनली स्पाय रिॲक्ट. बिग बॉस मराठी आपल्या लाडक्या खेळाचा आता 5वा सीझन आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. तुम्हाला तर माहिती असेल, पहिला प्रोमो आलेला आहे आणि आपले कंटेस्टंट सुद्धा फायनल झालेले आहे. बिग बॉसच्या या सीझन 5 मध्ये कुठले सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आलेली आहे. त्यामुळे कन्फर्मेशन असलेले नावं अजूनही आपल्या समोर आलेले नाहीयेत, परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाव्य सदस्यांची यादी तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय. आपण बघत आहात आपल्या सगळ्यांचं लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द स्पाय रिॲक्ट. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून टाका, कारण थेट फ्रॉम सेट हे आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे जराही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. संभाव्य सदस्यांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव येत आहे ते म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ खिरीड याचं. खरं तर सिद्धार्थ खिरीड हे नाव बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये संभाव्य लिस्टमध्ये असतं, परंतु आतापर्यंत सुद्धा सिद्धार्थ खिरीड हा बिग बॉसच्या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. परंतु यावेळेस जसं होस्ट बदलला गेलेला आहे, यंग होस्ट घेतला गेलेला आहे, परंतु बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये यंगस्टर अभिनेते किंवा यंगस्टर कंटेस्टंट, यंगस्टर सदस्य आपल्याला या खेळामध्ये बघायला मिळण्याची शक्यता जरा जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी जसं सिद्धार्थ खिरीडचे नाव संभाव्य यादीमध्ये येतं, त्याचप्रमाणे या सीझनमध्ये सिद्धार्थची वर्णी नक्कीच लागू शकते अशी जोरदार चर्चा आहे. त्याबरोबरच या सीझनमध्ये संभाव्य यादीमध्ये दुसरे नाव आहे, आपण नक्की खुश व्हाल, ते नाव आहे अभिज्ञा भावे यांचं. तुला पाहते रे या सिरियल मधून प्रत्येक तरुणाईच्या किंवा तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री आहे, जी की आहे अभिज्ञा भावे. आपल्या बोल्ड अँड ब्युटिफुल अंदाजने, आपल्या अभिनयाने, आपल्या कर्कश आवाजाने तरुणांच्या आणि तरुणींच्या गळ्यातलं ताईत बनलेली एकेकाळची ही अभिनेत्री, जी की यंगस्टर आहे, बोल्ड अँड ब्युटिफुल आहे, फुल ऑन कंटेंट देणारे आहे. त्यामुळे या यादीमध्ये आहे अभिज्ञा भावे यांचं नाव. यांना अप्रोचही केल्या गेलेलं होतं, यांच्या काही भेटीगाठीही झालेल्या होत्या. त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये अभिज्ञाचा नंबर लागतोय की काय हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे. काहे दिया परदेस बबुआ, तुम्ही बरोबर ओळखलं आहे. या यादीमध्ये पुढचं नाव आहे सायली संजीवीचं. झी मराठीच्या सिरियल्स मधून पदार्पण करणारी ही अभिनेत्री नक्कीच आपल्याला बिग बॉसच्या या सीझन मध्ये बघायला मिळू शकते. मगाशी सांगितल्याप्रमाणे बिग बॉसच्या या सीझन मध्ये यंगस्टर अभिनेते आणि अभिनेत्रींना जोरदार मागणी झालेली आहे. बिग बॉसच्या क्रू मध्ये सुद्धा ही जोरदार चर्चा आहे की सायली संजीव या सीझन मध्ये आपल्याला कंटेस्टंटच्या स्वरूपात नक्कीच बघायला मिळू शकते. या यादीमध्ये पुढचं नाव आहे काहे दिया परदेस. यामध्ये सायली संजीवचाच अभिनेता म्हणजेच अभिनेता ऋषी सक्सेना, हिंदी भाषिक असलेला परंतु मराठी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलेला हा अभिनेता म्हणजेच ऋषी सक्सेना. आपल्या हँडसम लुकमुळे तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला हा अभिनेता आपल्याला बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये नक्कीच बघायला मिळू शकतो. जशी अभिनेता आणि अभिनेत्रींसाठी यंगस्टर ही कॅटेगरी ठरवली गेलेली आहे, अभिनेता ऋषी सक्सेना हा नक्कीच आपल्याला बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये बघायला मिळू शकतो अशी जोरदार चर्चा आहे. त्यासोबतच यंगस्टर अभिनेता आणि अभिनेत्री असलेल्या या यादीमध्ये पुढील नाव आहे अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचं. सुखदा खांडकेकर सुद्धा बोल्ड आहे, ब्युटिफुल आहे आणि विशेष म्हणजे मस्त आहे बॉस. त्यामुळे ह्या जर बिग बॉस मराठीच्या घरात आल्या तर आपल्याला एक वेगळाच मसाला बघायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. या यादीमध्ये पुढचं नाव आहे थोड्याशा मिडल एज असलेल्या अभिनेत्रीचं. खरं तर कलर्सची धुरा जेव्हापासून केदार शिंदे यांच्याकडे गेली, त्यामुळे बाई पण भारी देवा या चित्रपटातली एक तरी अभिनेत्री आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात नक्की बघायला मिळेल अशी जोरदार चर्चा होती. आणि त्यानुसारच दीपा चौधरी या अभिनेत्रीचं नाव आपल्याला या पुढील लिस्टमध्ये बघायला मिळत आहे. दीपा चौधरी या बिग बॉसच्या घरात येण्याची दाट शक्यता आहे. या यादीमधलं पुढचं नाव आहे ते म्हणजेच अभिनेता ललित प्रभाकर यांचं. तुम्हाला हे नाव ऐकून जर असा आश्चर्याचा धक्का बसला असेल की यार या अभिनेत्याचं नाव प्रत्येक सीझनच्या संभाव्य लिस्टमध्ये दाखवलं जातं, पण हा अभिनेता कधीच येत नाही. त्यामुळे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे, काही सीझनमध्ये रितेश देशमुख महेश सरांची जागा घेणार का याबद्दल रितेश देशमुखने स्पष्ट नकार दिलेला होता, परंतु या सीझनमध्ये रितेश देशमुख होस्ट बनून येतोय. त्यामुळे इतक्या सीझनमध्ये ललित प्रभाकरने कंटेस्टंट म्हणून यायला नकार दिलेला असला तरीही या सीझनमध्ये ललित येणार नाही किंवा ललित येण्याची शक्यता ही दाट आहे बॉस. ललित सारखंच प्रत्येक सीझनमध्ये ज्या अभिनेत्याचं नाव संभाव्य लिस्टमध्ये असतं
तेच नाव या सीझन मध्ये सुद्धा आपल्या लिस्ट मध्ये आहे आणि विशेष म्हणजे हे नाव रेस मध्ये आहे। अनेक प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की अजिंक्य राऊत बिग बॉस या सीझन मध्ये येऊच शकत नाही, परंतु मित्रांनो तुमच्या माहितीस्तव या लिस्ट मध्ये जितके हे मी अभिनेते आणि अभिनेत्री सांगितलेली आहे यामध्ये सगळ्यात पहिलं अप्रोच केल्या गेलेलं नाव हे अजिंक्य राऊत यांचंच होतं। त्यामुळे संभाव्यता नाकारता येत नाहीये की अजिंक्य राऊत आपल्याला सदस्याच्या स्वरूपात बिग बॉस मराठीच्या या 5व्या रणसंग्रामामध्ये बघायला मिळतील म्हणून। फारसा चर्चेत नसलेला परंतु डिमांडिंग असलेला हा चेहरा आहे, हे नाव आहे शरयू सोनवणे यांचं। शरयू सोनवणे म्हणजेच बिग बॉसच्या या सीझन मध्ये जेवणात मिठाचं काम नक्की करणार आहे, कारण आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री आहे। बिग बॉसच्या घरात येण्यासाठी या अभिनेत्रीची नक्कीच वर्णी लागू शकते अशी सेटवरती मात्र चर्चा आहे। हे या लिस्ट मध्ये पुढील नाव आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, ती म्हणजेच ऋता दुर्गुले यांचं। अनेकांना ऋता दुर्गुले आवडते आणि अनेकांना ती आवडत नाही, परंतु ती आवडणाऱ्यांचं प्रमाण हे तरुणाईमध्ये प्रचंड आहे। फुलपाखरू असू दे किंवा वेगळे सिरियल असू दे, या प्रत्येक गोष्टींमधून तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही एक अभिनेत्री आहे, जी की आहे ऋता दुर्गुले। ऋता दुर्गुले जर बिग बॉस मराठीच्या घरात आली तर तिची गायत्री दातार होऊ नये इतकी मात्र अपेक्षा, परंतु या लिस्ट मध्ये हे नाव नक्कीच आपल्याला दाट शक्यतेच्या स्वरूपात बघायला मिळतंय, जे की आहे अभिनेत्री ऋता दुर्गुले हिचं। लिस्ट मध्ये पुढील नाव आहे देव माणसाचं, बरोबर ओळखलं। या लिस्ट मध्ये पुढील नाव आपल्याला बघायला मिळते ते म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड। देव माणूस या सिरियलमुळे महाराष्ट्रभरात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा घराघरात पोहोचलेला आणि आपल्या अभिनयामुळे फक्त तरुणाईच्याच नाही तर प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला हा अभिनेता म्हणजेच किरण गायकवाड। या लिस्ट मध्ये किरण गायकवाड याचं नाव सगळ्यात वरच्या श्रेणीमध्ये लागते किंवा दाट शक्यतेच्या स्वरूपात बघायला मिळते। किरण जर या बिग बॉस मराठीच्या घरात आला तर आपल्याला नक्कीच एक वेगळी केमिस्ट्री या बिग बॉसच्या सीझन मध्ये बघायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये। त्यासोबतच या लिस्ट मधलं शेवटचं नाव ते म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठे यांचं। मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणारी ही जुनी अभिनेत्री आहे, हिचा चेहरा सगळ्यांना पाठ आहे। जुन्या सिरियल्स मध्ये तर घराघरामध्ये पोहोचलेली ही अभिनेत्री आहे अभिनेत्री प्रिया मराठे। या लिस्ट मध्ये सगळ्यात शेवटचं हे नाव असलं तरी ही बिग बॉसच्या घरामध्ये येणाऱ्या लिस्ट मध्ये सगळ्यात वरचं नाव या अभिनेत्रीचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत ही होती संभाव्य सदस्यांची यादी, जे की बिग बॉस मराठीच्या या 5व्या रणसंग्रामामध्ये आपल्याला बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या स्वरूपात बघायला मिळतात। यातले किती सदस्य येत आहेत हे बघणं रंजक ठरणार आहे। काही दिवसातच आपल्याला फायनल लिस्ट बघायला मिळणार आहे आणि आपला बिग बॉसचा सीझन पुन्हा एकदा सुरू होणार आहे। परंतु त्या अगोदर कुठल्या सदस्यांना तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरात बघायला आवडेल हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा स्पाय रिॲक्ट। धन्यवाद।